नमस्कार मंडळी, मी आस्था सटवानी. मी आज करणार असे अळूची गाठी. त्यासाठी ना आदल्या दिवशी अशा प्रकारे पानं काढून घ्यायची अळूची आणि ती जमिनीवर घालायची जेणेकरून ती बावाक हवी. तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी ना बावल्यानंतर ती पानं फाडून घेतलं आणि त्याचं पीळ करून त्याची गाठ करून घेतलं. अशा प्रकारे ना तुम्ही पण गाठी करून घ्या. बघू शकता अशी गाठी करून घेतलं. ते 2-3 वेळा ना पाण्याने स्वच्छ धुवायचे. तर त्याच्या फोडणीसाठी तेल, ठेचलेले 4-5 लसूणचे पाकळे, मी मिरचीची करतोय त्याच्यामुळे मिरचे घातलंय 5-6 उभे चिरून. त्याच्यात कांदो घातलंय, तो व्यवस्थित परतून घेतलंय. परतल्यानंतर ना त्याच्यात हळद घालायची. हळद घातल्यानंतर ना जे गाठी असतात ना ते त्याच्यात टाकायचे. 4-5 त्याच्यात सोला टाकायची आणि चवीनुसार मीठ. आणि ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यात पाणी घालायचं आणि 20 ते 25 मिनटं शिजवायचं आहे. आणि असे फळफळीत झाले ना की त्याच्यात खोबरा टाकायचा. शिजताना ना असे गाठी सुटाक हवे, मग त्याच्यात कोकम व्यवस्थित लागता. अशा प्रकारे त्याच्यात खोबरा घालून घ्यायचा. एकदम फळफळीत झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि शिजलेही मस्त असत. तर अशा प्रकारचे सीझन वाईज जे भाजी असतात ना ते आवर्जून करायचे. अशाच प्रकारे तुम्ही मसाल्याचीही करू शकतास, फक्त मिरचीऐवजी मसालो घालायचो. तर कसे वाटले अळूची गाठी? आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.